लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा भाग पाहायला मिळतोय। शेवटी जीवाने मनावर दगड ठेवत नंदिनीच्या बाळाचं सत्य सांगितलेलं असतं, पण इकडे मात्र पार्थने ह्या भोळ्या चेहऱ्यामागे जे काही त्याचं आहे ते सगळं काही इथे आता दिव्याला सांगितल्यामुळे आणि दिव्याने मात्र आता इथे काव्यासमोर असा काही बॉम्ब फोडलाय आणि त्यामुळे पार्थ आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघांमध्येही आता इथे भांडण लागलेलं आहे। हेच आपल्याला याच्या भागामध्ये पाहायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। दुपारची जेवणाची वेळ असते, दोघेही जण जेवायला बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता इथे दिव्या म्हणत असते, अहो सर असं काय करताय, थांबा मी तुम्हाला तुमच्या ताटामध्ये जेवण वाढते। तेव्हा तो म्हणत असतो, नाही नको मी घेतो। मग आता दिव्या किती हट्टी आहे हे आपल्याला माहिती आहे। दिव्या शेवटी त्याला स्वतःच्या हाताने जेवायला वाढणार, तेवढ्यातच टिफिन ओपन करून पाहिल्यानंतर त्यामध्ये दिसते तिला मटकीची उसळ। आता मटकीची उसळ दिसल्यानंतर ती लगेचच म्हणत असते, वाव सर, बापरे मटकीची उसळ सर, कसलं भारी आहे ना। खरं सांगू का सर, मटकीची उसळ ना माझी ऑलवेज इथे फेवरेट आहे। तुम्हाला सांगू का सर, माझी आजी ना गावाकडे मटकीची उसळ फार छान बनवते, अगदी ऑथेंटिकच पद्धतीने। आणि सर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, हे बघा खरं तर ना माझ्या आईला ना एवढा फारसा स्वयंपाक बनवता येत नाही चांगला, पण तिचं काय आहे ना, ती हॉस्टेलमध्ये राहिलेली आहे ना, त्यामुळे तिला तेवढा फारसा चांगला स्वयंपाक बनवता येत नाही, पण माझी आजी ना फार छान कुकिंग करते असं दिव्या म्हणत असते। सर मी प्लीज तुमचा डब्बा शेअर करू का, म्हणजे खाऊ का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। ह्या सर्व गोष्टी बोलल्याबरोबर आता पार्थ समोर काही ऑप्शन शिल्लक राहिलेला नसतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मानिनीला चहा पिण्याची इच्छा झालेली असते, त्यामुळे किचनमध्ये आलेली असते आणि येता येता म्हणत असते, खरं तर आज ना मला कोणी गरमागरम चहा बनवून दिला असताना तर बरं झालं असतं। असं म्हणता क्षणी आता इकडे समोर किचनमध्ये पाहते तर मस्त चहा बनवून ठेवलेला असतो। मग आता मानिनी म्हणत असते, खरं तर हा चहा कोणी बनवून ठेवलेला असेल बरं, खरंच मला ना फार आनंद झाला, हा चहा इथे असा गरमागरम माझ्यासमोर आला आहे ना त्यामुळे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। तेवढ्यातच आता इकडे विक्रम म्हणत असतात, मी बनवून ठेवलाय। मग आता विक्रमच्या हातामध्ये एक स्पून असतो आणि तो स्पून मात्र लगेचच खाली पडतो। आता तो स्पून खाली पडल्याबरोबर इकडे मात्र लगेचच हे जे काही जो विजय आहे तो विजय मात्र आलेला असतो आणि तो विजय लगेचच तो स्पून विक्रमच्या हातामध्ये उचलून देतो आणि स्पून विक्रमच्या हातामध्ये उचलून दिल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे तो म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का, हे बघा काय ना विक्रम देशमुख, जसा हा तुमचा स्पून आत्ता खाली पडलाय ना, तसंच तुमच्या कंपनीचा आणि तुमच्या बिझनेसचा ग्राफसुद्धा पूर्ण खाली घसरलेला आहे। तुम्हाला जर हवं असेल तर मी त्यासाठी सुद्धा मदत करू शकतो। इकडे दुसऱ्या बाजूला मात्र दिव्या अक्षरशः लहान मुलांसारखं करत असते, ती पूर्ण चटरपटर पद्धतीनेच खाण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, खरं तर कसलं भारी आहे ना हे, म्हणजे मला तर फारच आनंद झाला आहे। खरं सांगू का सर, मला ना मटकीची उसळ ना फार आवडते, म्हणजे माझी ना ऑल टाईम फेवरेट आहे सर। खरं सांगू का, मला ना इतका आनंद झालाय म्हणून काही विचारूनच नका, तुम्ही आज एवढी छान अशी मटकीची उसळ बनवून आणली ना, त्यामुळे खरंच मला ना इतका आनंद झालाय म्हणून काही विचारूच नका, असं म्हणून आता इकडे ती पटापट खायला सुरुवात करत असते। त्याच वेळेला आता इकडे पार्थला प्रश्न पडत असतो, बापरे हा डबा तर माझा आहे आणि ही खात आहे, आता मी काय खाणार आहे, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये येतो। त्यानंतर दिव्या म्हणत असते, सॉरी हा सर, म्हणजे काय आहे ना आता म्हणजे मी तुमचा डबा खाल्ला तर चालेल ना सर। अहो दिव्या काय करताय तुम्ही, हे तुम्ही डब्बा खाल्ला तर का चालेल, म्हणजे मला एक गोष्ट कळतच नाही आहे, बॉस मी आहे का तुम्ही आहात। अहो सर असं काय करताय, तुम्हीच बॉस आहात ना, मी थोडी ना बॉस आहे। मग आता लगेचच पार्थ म्हणत असतो, हो सगळं काही ठीक आहे ते दिव्या, पण मला एक गोष्ट कळत नाही, इथे हे तुम्ही जे काही खाताय ना त्यामधलं माझ्यासाठी थोडं फार शिल्लक राहील का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते। आणि त्याचबरोबर इकडे लगेचच आता ती म्हणत असते, सॉरी सर सॉरी, मी तुमच्यासाठी सुद्धा इथे मी सर्व करू का, वाढू का तुम्हाला, मी माझ्या हाताने वाढू शकते बरं का सर, म्हणजे मला ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चालेल ना मी जर तुम्हाला वाढलं तर। तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही नाही त्याची काही गरज नाही, माझं मी घेतो ना। मग आता दिव्या लगेचच इकडे म्हणत असते, नाही सर मी
देते ना तुम्हाला वाढून, असं म्हणून दिव्या शेवटी आता इकडे पार्थला सुद्धा जेवायला वाढत असते. आणि त्यानंतर आता इकडे तिच्या ड्रेसवर थोडंसं वाढताना सांडलेलं असतं. मग आता ती म्हणत असते, सर प्लीज माझ्या ड्रेसवर सांडलेलं पुसून काढा ना, माझ्या हस्ती इथे खरकटे आहेत प्लीज. तेव्हा तो म्हणत असतो, मी कसं असं करणार आहे, मी काही लहान मुलं आहे का, तुम्ही काही लहान मुलं आहात का सर, प्लीज असं काही बोलू नका, पण प्लीज सर काढा ना. आता शेवटी पार्थसमोर काही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. टिश्यू घेतो आणि तिच्या ड्रेसवरचं ते सगळं काही पुसून काढत असतो. त्याच वेळेला आता ऑफिसमध्ये एक एम्प्लॉई असते. ती एम्प्लॉई हे सगळं काही पाहते आणि त्यांचा फोटो काढत असते आणि लगेचच मान मोरडून निघून जात असते. ती विचार करत असते हल्लीच्या मुली कशा आहेत आणि त्याचबरोबर बॉसचं आणि त्याचबरोबर इथे एम्प्लॉईचं नातं कसं असायला पाहिजे, ह्या सुद्धा गोष्टी ती इथे बोलून गेलेली असते. आता पार्थ म्हणत असतो, दिव्या आपण सॉरी, पण मला ना ही असली कामं करायला ना अजिबातच नाही आवडत बरं का, तुम्ही अशा पद्धतीने माझ्यासोबत वागत जाऊ नका बरं का. तेव्हा ती म्हणत असते, सो सॉरी बरं का सर, खरंच सॉरी, पण आता बघा ना हे अशा पद्धतीने सांडलं ना माझ्या ड्रेसवर, आणि त्याचं काय ना, हा जो ड्रेस आहे ना तो माझा ना फार फेवरेट आहे बरं का, आणि त्यामुळे मी तुम्हाला खरं तर ही गोष्ट करायला सांगितली सर, खरंच रिअली सॉरी बरं का. असं म्हणून आता ती टिशूने स्वतःचे हात पोसते, पार्थला जेवायला वाढते आणि त्यानंतर आता केस बांधलेला जो काही क्लचर आहे ना तो काढून घेते आणि तिथे समोरच पार्थची बॅग ठेवलेली असते. त्या पार्थच्या बॅगेलाच आता तो स्वतःचा क्लचर अडकवते आणि त्यानंतर पार्थकडे पाहतच राहते. मग आता पार्थ म्हणत असतो, काय करताय दिव्या, तुमचं पोट भरलंय ना, मग आता तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय. तेव्हा ती म्हणत असते, तुम्हाला पाहते सर, म्हणजे तुम्ही कसं छान खाताय ना, किती क्यूटवाणी खाताय ना तुम्ही, असं म्हणत असते. मग आता पार्थ म्हणत असतो, काही दिव्या काय चाललंय तुमचं. त्याच वेळेला दिव्या म्हणत असते, नाही सर तुम्ही एन्जॉय करा बरं का, सॉरी बरं का, आणि खरंच सांगू का, आजचा तुमचा हा टिफिन खाल्ल्यानंतर ना मला फार आनंद झालाय बरं का, खरंच त्यामधलं ते सगळं काही जेवण आणि त्या सगळ्या काही गोष्टी पाहून माझं पोटच भरलं आहे, असं सुद्धा म्हणत असते. आणि त्यानंतर पार्थच्या त्या बॅगला अडकवलेला जो क्लचर आहे ना तो आहे तसाच राहतो. दुसऱ्या बाजूला मात्र इकडे विक्रमला राग आलेला असतो. आता विक्रम मात्र इथे आता विजयची कॉलर आणि त्याचबरोबर शर्टवरून हात फिरवतात आणि म्हणत असतात, त्याचं काय आहे ना विजय, तुला एक गोष्ट सांगू का, तुला असं वाटतं का की आमचा ग्राफ खाली जरी 2 पावलं आला तरीसुद्धा आम्ही देशमुख जो आहोत ना ते देशमुख आणखी 4 पावलाने अशी उसळी मारू ना की तुला कळणार सुद्धा नाही आम्ही देशमुख आहोत, त्यामुळे उगाचच आमच्या नादाला लागू नकोस बरं का तू, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. त्याच वेळेला विजय म्हणत असतो, नाही ते तर माझ्या लक्षात आलंच आहे, पण कसं आहे ना हल्ली तुमच्या कंपनीचा ग्राफ खाली येतोय ना, म्हणून मी आपलं असं म्हटलं की तुम्हाला जर काही मदत लागत असली तर मी ती मदत करायला तयार आहे. मग आता इकडे विक्रम म्हणत असतात, तुझ्या मदतीची काही गरज नाही आम्हाला, तुला सांगू का, हे बघ पाऊस जर पडला ना तर कुत्र्याच्या छत्र्या असतात ना त्या कुठेही अशाच उगत राहतात, आणि तसं तुझं झालेलं आहे. पाऊस पडतो पण तुझं ना येणं जाणं हे अगदी अनपेक्षित झालेलं आहे, अगदी त्या कुत्र्यांच्या छत्र्यासारखं. असं म्हटल्याबरोबर मानिनीला धक्काच बसतो की इथे विक्रमने त्याला असं सुनावलेलं आहे. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगतो, इथून पुढे फक्त आणि फक्त इथे वसुताईचा जावाई आहेस तेवढ्या पुरताच राहायचं, आम्हा देशमुखांच्या मध्ये अजिबात तू फिरकायचं नाही आहेस, आमच्यामध्ये कोणतीही गोष्ट तू बोलायची नाही आहेस. तेव्हा मानिनी म्हणत असते, असू द्या हो जाऊ द्या, त्याच्या कुठे उगाचच नादाला लागताय, त्याचं कसं झालंय ना माडगुळासारखं आहे. मी काय म्हणते विजयराव ऐका ना जरा, हे बघा तुम्हाला इथे माडगुळासारखे तुम्ही आमच्या या घराला चिटकून बसलेला आहात, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, त्याचबरोबर स्वतःच्या हिमतीवर काहीतरी कमवा आणि स्वतःच्या हिमतीवर इथे रम्या आणि त्याचबरोबर वसू ह्या दोघींनाही घेऊन तुम्ही तुमच्या घरी निघून जाना आणि तिथे मस्त तुम्ही सुखा समाधानाने गुणागोविंदाने तिघांचाही संसार करा, ते जास्त बरं पडत, असं मानिनी म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे विजयला मात्र चांगल्याच नाकाला त्याच्या मिरच्या झुंबलेल्या असतात, म्हणून आता तो म्हणत असतो, मला जे काही बोलायचं होतं ते मी तुम्हाला बोललोय, बाकी तुमची मर्जी. मग आता लगेचच इकडे विक्रम म्हणत असतात, आता तू निघून गेलास ना तरी सुद्धा चालेल, कळलं. मग आता जाता जाता विजय म्हणत असतो, एन्जॉय म्हणजे कसं आहे ना, आत्तासुद्धा इकडे तुम्ही एकमेकांसोबत कसे राहताय, काय करताय, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का, ह्या वयातसुद्धा तुम्ही रोमांस एवढा छान करताय ना, त्यामुळे मात्र मला तर फारच आनंद झालाय बरं का, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो.
तर आता दुसऱ्या बाजूला मात्र विक्रमला राग आलेला असतो आणि विक्रम म्हणत असतात काय बोलायचं ह्याचं. मग आता मानिनी म्हणत असते काय हो तुम्ही तर ते कुत्र्याच्या छत्र्यांचं इथे उदाहरण मात्र फारच भारी दिलं बरं का. मग आता विक्रम म्हणत असतात काय करणार, त्याच्याशिवाय त्याला समजतंय कुठे हे सगळं काही बोलणं आणि ह्या सगळ्या काही गोष्टी, असं ते बोलत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इथे काव्या आणि त्याचबरोबर शारदा ह्या दोघी जणी बसलेल्या असतात बेडरूममध्ये. बहुतेक नाही नंदिनीची बेडरूम आहे आणि तिथे बसल्यानंतर आता इकडे शारदा म्हणत असते काय ना काव्या, हे बाळाला येण्यासाठी आणखी फार अवकाश आहे तसं पाहायला गेलं तर, पण मला असं वाटतंय की आपण ना इथे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे बघ ना आता बाळासाठी दुपटी शिवणं, त्याचबरोबर छोटे छोटे कपडे शिवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यासाठी कराव्यात असं मला वाटतंय. मग आता काव्या म्हणत असते अगाई ह्या सगळ्या गोष्टीला फार अवकाश आहे, आणखी फार उशीर आहे, हे आत्ताच सगळं करणं गरजेचं आहे का. मग आता शारदा म्हणत असते हो करणं गरजेचंच आहे बाळा. मग आता लगेचच आपण पाहतो की इकडे आता तिनं बऱ्याच अशा जुन्या ओढण्या, जुन्या कॉटनच्या साड्या वगैरे हे सगळं काही काढलेलं असतं आणि ते सगळं काही काढल्यानंतर आता ती लोक त्याच गोष्टीचा इथे विचार करत असतात. मग आता इकडे शारदा म्हणत असते त्याचं काय आहे ना, खरं तर इथे ना माझी 3 वेळा मिसकॅरेज झाले, पण माझ्या मुलींच्या बाबतीत तसं काही होऊ नये ना असं मला वाटतं. तेव्हा काव्या म्हणत असते अगाई तुला एक गोष्ट सांगू का, आम्ही ना हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे एक मावशी होत्या, त्यांच्या कडे ते बाळ राहतच नव्हतं कारण त्यांचे कपडे टोचत होते. आपल्या आईच्या पोटामध्ये बाळ किती सुरक्षित असतं ना, मग तसंच आपण त्याचं बाहेर आल्यानंतर सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे की नाही असं ती बोलत असते. तेवढ्यातच नंदिनी आलेली असते आणि नंदिनी म्हणत असते काय करताय तुम्ही दोघी हे. मग त्या काव्या म्हणत असते अगं आई ना इथे बाळासाठी कपडे आणि त्याचबरोबर दुपटी, चौघडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही बघण्याचा प्रयत्न करते. मग आता लगेचच नंदिनी म्हणत असते अगं आई पण एवढ्या लवकर हे सगळं काही करण्याची काय गरज आहे, म्हणजे डोकोरा उगच असं म्हणतात ना की बाळ येण्या अगोदर असलं काही केलेलं चांगलं नसतं म्हणून. मग त्या शारदा म्हणत असते अगं नंदिनी काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना, तू अशी का बोलत आहेस. नाही गाई तसं नाही, म्हणजे बघ ना असं म्हणतात की अगोदर काही घेऊ नये वगैरे. तेव्हा काव्या म्हणते अगं काय हे ताई तू सुद्धा आता असं बोलायला लागलेली आहेस का. अगं तुला सांगू का पार्थनी सुद्धा बाळासाठी एक टी-शर्ट आणि शूज आणले होते. तेव्हा नंदिनी म्हणते काय काय सांगतेस काय. हो मग आता नंदिनी म्हणते हो जीवानी सुद्धा पाळणा आणला होता. मग आता शारदा म्हणत असते खरं सांगू का, खरं तर ना इथे ह्या अशा गोष्टी घेणं चांगलं नसतं, पण आता हाऊस म्हणून आपण करावंच लागतं. मग आता इथे लगेचच काव्याला फोन आलेला असतो. काव्याला फोन आल्यानंतर ती बाजूला उठून जाते. काव्या उठून गेल्यानंतर आपण पाहतो आता शारदा नंदिनीकडे पाहत असते आणि तिला विचारत असते की काय झाले नंदिनी, सर्व काही ठीक आहे ना, काय झाले बोल ना, अशी अस्वस्थ का आहेस. खरं सांगू का नंदिनी, जीवाना अगदी त्यांच्या तय्यबलीसारखाच आहे बरं का. तुला सांगते तुझ्या बाबांना सुद्धा फार उत्सुकता होती बरं का, जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा त्यांनी सुद्धा असाच पाळणा आणला होता. तेव्हा नंदिनी पाहतच असते आणि लगेचच विचारामध्ये हरवत असते. मग आता शारदा म्हणत असते काय झालं नंदिनी, तुला कसला त्रास होतोय का, म्हणजे तुला माझ्यासारखं काही वाटतंय का, दुखतं खुपतं असलं तर बाई सांगा, मी आई आहे तुझी. तेव्हा नंदिनी मात्र डोळ्यामध्ये पाणी आणत असते आणि शारदाकडे पाहते. तेव्हा शारदा म्हणते काय झाले नंदिनी, सांग ना, बोल ना, काय झाले, तुला कसला त्रास होतोय का नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते आई ते आमचं बाळ जे आहे ना. मग आता नंदिनीला जीवाबरोबर घालवलेले ते सगळे क्षण, प्रेग्नेन्सीचा तो रिपोर्ट समजल्यानंतर, त्याचनंतर पाळण्याबरोबर घालवलेले दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बाळ गेलं तेव्हा मात्र पाळणा घेऊन जात असताना रडणारा जीवा, ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीला आठवू लागतात. आणि त्यानंतर नंदिनी म्हणत असते आई आमचं बाळ ना आमच्या येता येता हातातून, असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इथे शारदा म्हणत असते काय आमच्या हातातून. मग आता तेवढ्यातच काव्या आलेली असते आणि काव्या आल्याबरोबर म्हणत असते काय झालं, मी काही मिस केलं आहे का, म्हणजे मी नसताना तुम्ही काय काय बोललात, काय काय इथे चालू होतं तुमचं. तेव्हा शारदा म्हणत असते अगं नंदिनी सांगत होती आमचं बाळ हातातून. काय आमचं बाळ हातातून म्हणजे. मग आता नंदिनी म्हणत असते नाही म्हणजे आता आमचं बाळ जेव्हा हातात येईल ना त्यावेळेस असं मी म्हणत होते. आई तू बोल ना, हे सगळं काही कसं करायचं आहे, काय करायचं आहे. मग आता शारदा म्हणत असते नक्की ना नंदिनी, सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. त्यावर काव्या म्हणत असते हो ताई, काही झालेलं आहे का, काही झालेलं असतं तर तसं सांगू शकतेस. मग आता नंदिनी म्हणत असते नाही नाही आई, काही झालेलं नाही आहे. खरं तर काव्या तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे, म्हणजे आता ना तुझी चोरोटी भरायची आहे आणि चोरोटी भरल्यानंतर मग आपण सर्वांना ही गुड न्यूज सांगण्यासाठी रिकामे असू. मग आता शारदा म्हणत असते हो
खरं सांगू का पोरींनो, तुमची ना मला फार काळजी आहे बरं का. म्हणजे मला असं वाटत होतं की इकडे तुम्ही माझ्यावर जाताय की काय, पण तसं काही नाही झालेलं. सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित झाल्यात. पण नंदिनी म्हणत असते, आई पण आपण हे सगळं काही लवकर करतोय, म्हणजे आणखी डिलिव्हरीसाठी फार अवकाश आहे ना गं, म्हणून मला ना त्याची थोडीशी काळजी वाटते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे बघ एवढ्या सगळ्या गोष्टींची काळजी आणि हे सगळं काही करण्याची ताई तुला अजिबातच गरज नाही. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बरं सांग ना फोन कुणाचा होता. अगं कोणाचा नाही. अनिशा आता पुढे गेली ना, मग आता मला क्लासमध्ये ना एक रिया नावाची मैत्रीण भेटली, बस तिचाच फोन होता. ती सुद्धा खूप चांगली आहे बरं का. आता इकडे शारदा म्हणत असते, खरं सांगायला गेलं ना तर इथे सर्वजणच फार आनंदात आहेत. कधी एकदाचे 2 नातवंड येतात आणि कधी एकदाचं सगळं काही व्यवस्थित होतंय ना, ह्याच गोष्टीची मी इथे वाट पाहते. आता नंदिनी म्हणत असते, काय होतंय हे सगळं काही. मी प्रत्येक वेळी माझ्या बाळाची गोष्ट प्रत्येकाला सांगायला गेलं तर नेमकं कोणी ना कोणी येतं. नेमकं देवी आईच्या मनामध्ये काय असेल असा नंदिनी विचार करते. आता जवळपास इव्हिनिंगची वेळ झालेली असते आणि पार्थ हा ऑफिसवरून घरी आलेला असतो. बिचारा फारच दमलेला दिसतोय बरं का, दिव्यासोबत गप्पा मारून मारून. असो, कामसुद्धा केलं असेल. पण आता वळूया इकडे. आता जेव्हा तो येतो तेव्हा काव्य अभ्यास करत असते आणि तिला तो म्हणत असतो, काय मग काव्य अभ्यास चाललाय का. तेव्हा काव्य म्हणत असते, हो. काय झालं देशमुख तुम्हाला, तुम्ही दमलात का फार. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो दमलो, ऑफिसमध्ये ना फारच काम होतं. तेव्हा काव्य म्हणत असते, बरं ठीक आहे बसा तुम्ही, मी तुमचं ब्लेझर काढून देते आणि त्यानंतर तुमची पाठ चिपकून देते. पार्थ म्हणत असतो, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, नको. मग आता काव्य त्याला बेडवर बसवते, आग्रह करते आणि पाठ दाबून द्यायला लागते. तेवढ्यातच आता ब्लेझर ठेवायला गेल्यानंतर तिच्या त्याच्या बॅगला तिचा हात लागतो आणि तिला तो क्लचर टोचला जातो. मग आता लगेचच ती हातात काढून बघते आणि तो लेडीज क्लचर असतो. आणि त्याच वेळेला काव्य हातामध्ये बघते आणि हातामध्ये बघून पार्थच्या समोर उभी राहते आणि लगेचच पार्थ समोर तो क्लचर धरते. बिचारा इनोसंट पार्थ त्या क्लचरकडे पाहतच राहतो. बापरे प्रेक्षकांनो, त्याची इथे खूपच जास्त धांदल उडली बरं का. म्हणजे ना एवढी मजा आली ना त्याची, काय विचारूच नका. काव्याने ना त्याची खूपच छान अशी शाळा घेतली बरं का. आता बघूया काव्या काय म्हणते ते. काव्या म्हणते, देशमुख तुम्ही ऑफिसलाच जाताय ना. हो, काय झालं. नाही म्हणजे तुम्ही क्लचर लावून ऑफिसला जाताय का. काव्या, काहीही काय. मग मला सांगा, हा क्लचर तुमच्या बॅगेला कसा. मला सांगा, तुम्ही डोक्याला क्लचर लावत नाहीत, मग तुम्ही बॅगेला का बरं क्लचर लावून फिरताय. त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, काव्या काही तुमचं असं काही नाही आहे बरं का, आणि मी का क्लचर लावून जाईल. पार्थ, हा लेडीज क्लचर आहे. मला सांगा, हा कोणाचा क्लचर आहे. हा क्लचर दिव्याचा आहे. तुम्ही हा क्लचर दिव्याच्या केसाला लावला होता. ओ, मी कोणालाही हातबीत लावलेला नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, कोणाला म्हणजे दिव्याला का. ओ काव्या, काही अहो माझं असं म्हणणं होतं की मी तिच्या केसाला काय, मी दिव्याला काय, तिच्या केसाला सुद्धा हात नाही लावला आणि तुम्ही काहीही बोलताय. त्यावेळेला काव्या म्हणत असते, मग मला सांगा, हा दिव्याचा क्लचर नाही तर मग कोणाचा क्लचर आहे. अहो काव्या, असं काय करताय. मी आपला गपचूप ऑफिसला गेलो आहे आणि ऑफिसवरून आलो आहे. पण थांबा काव्या, एक मिनिट. हा क्लचर ना दिव्याच्या केसाला मी एक दिवस पाहिला होता. हा दिव्याचाच क्लचर आहे असं तो बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, नक्की ना, कन्फर्म ना, हा दिव्याचाच क्लचर आहे, तुम्हाला पूर्ण माहिती ना. हो काव्या, मी पाहिला होता. परवा त्यांनी हाच क्लचर लावला होता. आता काव्या तो क्लचर घेते आणि म्हणत असते, खरंच देशमुख, हा क्लचर ना फार छान आहे बरं का. फोन लावा. कोणाला. दिव्याला. ओय ओय, काय चाललंय तुमचं हे. नाही मी अजिबात फोन काही लावणार नाही आणि उगाचच असलं काही बोलू नका बरं का. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख फोन लावा म्हणते ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अहो काव्या काय करताय हे, नको नको. मग आता काव्या तिथे असलेला पार्थचा फोन हातामध्ये घेते आणि लगेचच अनलॉक करत असते आणि पार्थ समोर धरत असते. म्हणत असते, आत्ताच्या आत्ता दिव्याला फोन लावा. अहो काव्या, कशाला उगाचच, काय करायचंय. असू द्या ना, नको बिचारीला कशाला उगाचच आता फोन लावायचा. ती बिचारी आणि मी बायको ना मी तुमची. मग फोन लावा म्हणते पटकन. मग आता लगेचच पार्थ दिव्याचा नंबर डायल करतो बरं का. स्पीकरवर फोन असतो. आता इकडे दिव्या तर नेहमीप्रमाणे माती खातेच. दिव्याला आता पार्थचा फोन आल्यानंतर दिव्या लगेचच फोन उचलते आणि म्हणत असते, हाय हॅलो सर, बोला ना, काय झालं. तुम्ही पोहोचलात घरी आणि तुम्ही लगेचच मला फोन केला. काय झालं सर, बोला ना. तेव्हा काव्या म्हणत असते, मी पार्थ सरांची बायको बोलते, काव्या देशमुख. असं म्हटल्याबरोबर दिव्याच्या हातातल्या फाईल्स पडतात, तिचा मोबाईल पडतो आणि तिच्या डोक्याला पण लागतं बरं का. बिचारीच्या पोटामध्ये गोळा चाललाय या काव्याच्या आवाजामुळे. आता लगेचच काव्या म्हणत असते, काय झालं, आहेस ना दिव्या तू.
दिव्या, हो हो मॅडम मी आहे ना, बोला ना बोला ना. फार छान वाटलं हां तुम्हाला बोलून, काव्या म्हणत असते. अजून बोललीच कुठे मी तुला फार छान वाटायला. नाही मॅडम काय झालं? तेव्हा काव्या म्हणते, तुझे केस मोकळे आहेत का बांधलेले आहेत? तेव्हा दिव्या म्हणत असते, का मॅडम काय झालं असं का विचारतायत? मी प्रश्न का विचारलाय? तुझे केस आत्ता मोकळे आहेत का बांधलेले आहेत? तेव्हा ती म्हणते, बांधलेले आहेत. कशाने बांधलेले आहेत? हे काय माझ्या केसाला क्लचर आहे. मग ती लगेचच हातात क्लचर काढून घेते आणि म्हणत असते, हे काय माझ्या हाताला तर क्लचर आहे मॅडम. मग मला सांग, तुझ्या केसाला तुझा क्लचर आहे, तर मग इथे तुझ्या बॉसच्या बॅगला तुझा क्लचर कसा काय? तेव्हा दिव्या म्हणत असते, काय मॅडम काय सांगताय? अरे देवा, सॉरी हां मॅडम सॉरी. त्याचं काय झालं ना, मी माझ्या बॅगला क्लचर अडकवायला गेले तर तो ना 5 सरांच्याच बॅगला क्लचर अडकला गेला. खरंच मॅडम सॉरी बरं का, सॉरी. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे का? काव्या म्हणत असते, 1 मिनिट, मी काय बोलते ते व्यवस्थित ऐकून घ्यायचं, समजलं? काय असतं गं सतत माझ्या नवऱ्याच्या मागे पुढे काबरं करत असतेस? आणि तुला तुझा क्लचर सांभाळता येत नाही आहे का? तेव्हा लगेच आता इकडे दिव्या म्हणत असते, मॅडम सॉरी ना सॉरी. बाय द वे दिव्या, मला एक गोष्ट सांग, हा क्लचर तू कुठून घेतलास गं? आता पार्थ काव्याकडे पाहतो, दिव्या हसायला लागते. मग आता लगेचच तो क्लचर आणि मोबाईल घेऊन काव्या सोफ्यावर बसते. पार्थ तिच्या पाठी येतो आणि सोफ्यावरच्या त्याच खुर्चीवर एका साईडला बसतो. मग आता लगेचच काव्या म्हणत असते, सांग ना कुठून घेतलायस, फारच सुंदर आहे. पूर्ण ॲड्रेस सांगा, मला पण हवा आहे असा क्लचर. मग आता दिव्या म्हणत असते, तो क्लचर ना मला एक्झॅक्ट आठवतंय मी तो कुठून घेतलाय तर. मग आता पार्थ इकडे म्हणत असतो, काय चाललंय दिव्या, तुम्ही पण काय पूर्ण ॲड्रेस असं म्हटल्याबरोबर काव्या त्याच्याकडे रागाने बघते आणि मग पुन्हा पार्थ म्हणत असतो, दिव्या पूर्ण पिन नंबर सकट सांगा क्लचर कुठून घेतलाय तर, माझ्या बायकोला तो क्लचर आवडलाय. मग आता लगेचच इकडे दिव्या म्हणत असते, मॅडम खरंच तुम्हाला तो क्लचर एवढा आवडला? तेव्हा काव्या म्हणत असते, अगं हो खरंच सांगते मी तुला, मला हा क्लचर ना फारच आवडला. खरंच खूप सुंदर आहे बरं का. आणि त्यावेळेला आणखी एक गोष्ट मी तुला सांगते, कसं आहे ना का दिव्या, स्वतःच्या वस्तू आपण स्वतः व्यवस्थित जपून ठेवावं. तू एम्प्लॉय आहेस की नाही? आणि तुला काय वाटलं? नाही मॅडम तुम्ही रागवलं नाही आहेत ना? त्यावेळेला काव्या म्हणत असते, नाही गं मी तुझ्यावर का बरं रागवेल, होतं असं कधी कधी. आणि असू दे, मी थोडीशी इथे जुन्या विचारांची आहे, मी सुद्धा मॉडर्न आहे, आय एसचा अभ्यास करते, तू त्याची काळजी करू नको. तेव्हा लगेच आता दिव्या म्हणत असते, हो काव्या मॅडम, खरं तर तुमच्याबद्दल ना पारसर बरंच काही बोलतात. तुम्ही अशा आहात, तुम्ही तशा आहात, तुम्ही असं जेवण बनवता, तुम्ही तसं जेवण बनवता, तुम्ही असा अभ्यास करता तसा अभ्यास करता. आणि तुमच्या बेबोबद्दल सुद्धा पार्थ सर माझ्याशी भरपूर सांगतात. आणि तुमचा बेबो कसा आहे असं म्हटल्याबरोबर आता मात्र काव्याची सटकली. आता बेबो हा फक्त आणि फक्त इथे काव्या आणि पार्थमधलाच तो शब्द आहे, त्यांच्या बेडरूममधला. आणि त्यांनी त्यांच्या बाळाला उद्देशून ते बोलत असतात, आपला बेबो आपला बेबो असं म्हटल्याबरोबर पार्थला आता इकडे पार्थ म्हणजे चक्क अक्षरशः दातातच जीभ पकडलेली असते बरं का. काव्याच्या बाजूला बसलेला पार्थ बेबो हा शब्द ऐकल्याबरोबर आणि इथे दिव्याने हे सगळं काही सांगितल्याबरोबर तिथून उठतो आणि पुढे पुढे चालत येत असतो. मग आता काव्या म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, तुला ही गोष्ट कशी काय समजली ग दिव्या? अहो कशी काय काय म्हणजे मॅडम, हे मला पार्थ सरांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या येणाऱ्या बाळाला जे तुमच्या पोटात बाळ आहे ना त्याला बेबो म्हणता म्हणून. आता मात्र इकडे दातात जीभ धरून उभा असलेला पार्थला आता इकडे काही खरं नसतं बरं का. मग आता काव्या म्हणत असते, बरं ऐक ना दिव्या, मी ना तुझ्याशी नंतर बोलते जरा, आत्ता ना मला एक खूप महत्त्वाचं काम आहे, ठेवू का मी फोन? असं म्हणून आता इकडे शेवटी काव्या फोन ठेवून देत असते. आणि काव्याने फोन ठेवल्याबरोबर पार्थला आता धक्काच बसतो. पार्थ विचार करत असतो, बापरे आता नेमकं काय करायचं, काव्याला काय उत्तर द्यायचं. आणि ही दिव्या पण ना नाही त्या गोष्टी बोलत राहते. आणि ह्या दिव्याने तर ना आता सगळंच इथे आता काव्याला सांगून टाकले. बापरे बाप, आता मी काय करू, कशा पद्धतीने इथे आता काव्या माझी शाळा घेतील कळत नाही. इकडे दिव्या विचार करत असते, बापरे ह्यांच्यामध्ये खरंच भांडण लागलंय की काय, असा ती विचार करते. मग त्या काव्या पार्थच्या समोर जाऊन उभा राहते. तो क्लचर ती हातामध्ये धरते आणि पार्थला म्हणत असते, काय हो देशमुख, मला एक गोष्ट सांगा. अहो पार्थ, ह्या क्लचरवरून मी फक्त तुमची आणि दिव्याची एक साधी फिरकी घेत होते. आणि तुम्ही तर आपल्या दोघांमध्ये ज्या पर्सनल गोष्टी आहेत, आपल्या बेडरूममध्ये जे बोलणं होतं ते तुम्ही दिव्यापर्यंत नेऊन पोहोचवलं. आपल्या घरातल्या लोकांनासुद्धा बेबो हा शब्द आपण आपल्या बाळासाठी वापरतो ही गोष्ट आपल्या घरातल्या लोकांनासुद्धा माहिती नाही आहे. आणि तुम्ही ती दिव्याला सांगितली. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या प्लीज ऐकून घ्या ना, हे बघा तसं काही नाही आहे, काव्या प्लीज ऐकून घ्या ना,
तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. काव्या म्हणत असते, 1 मिनिट, मला आत्ता तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे, लिव्ह मी अलोन. असं म्हणून काव्या मात्र सरळ सरळ तिथून निघूनच जाते. दुसऱ्या बाजूला आता पार्थ विचार करत असतो, आता काय करायचं. आता तर काव्या फारच चिडलेल्या आहेत. त्यांना कसं म्हणवावं, कसं समजावावं हे मात्र त्याला कळत नसतं. दुसरीकडे आपण पाहतो, आता इकडे जीवा मात्र गाढ झोपलेला असतो. बरीच रात्र झालेली असते आणि तेव्हा नंदिनी मात्र त्याच्या बाजूला बसलेली असते. कधी पोटावरून हात फिरवत असते तर कधी जीवाकडे पाहत असते आणि तेव्हा ती विचार करत असते की आता काय करावं मला समजत नाही. बाळ तर हवंय, पण मी बाळाबद्दल जेव्हा जेव्हा इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तेव्हा मात्र मला इकडे काही ना काही अडवं येतंय. काय करू, आमचं बाळ आमच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे का, काय होणार आहे असं सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. आता या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आता इकडे ती एक डायरी घेते आणि डायरी घेतल्यानंतर आता त्या डायरीवरती मी आणि जीवा आम्ही दोघेही जण आई बाबा होणार आहोत असं ती लिहून काढत असते. आता हे सर्व काही लिहिल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इथे नंदिनी आरशासमोर बसलेली असते. आम्ही आईबाबा होणार आहोत, आम्ही आईबाबा होणार आहोत असं ती बऱ्याच वेळा लिहून काढत असते आणि लिहून काढल्यानंतर मात्र ते उराशी धरून तशीच बराच वेळ बसलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर उद्याचा भागसुद्धा पहा. कारण उद्याच्या भागामध्ये आता नंदिनी अशी बसलेली असते. जीव आजूबाजूला पाहतो, नंदिनी बेडवर नसते, त्यामुळे तो लगेच लाईट ऑन करतो आणि नंदिनी समोर जाऊन उभा राहतो. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं नंदिनीचं. नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टींचा धक्का बसलाय आणि आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. नंदिनी, तू काळजी करू नकोस, ह्या सगळ्या गोष्टी मी अशा एवढ्या सहजासहजी घेणार नाही आहे, हे मी पटकन कोणाला तरी सांगणार आहे. आत्ताच्या आत्ता हे सगळं सत्य सर्वांना समजलं पाहिजे असं इकडे आता तो बोलत असतो आणि त्यानंतर मात्र मी आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इतरांना सांगणार आहे म्हणून तो दरवाजा उघडून बाहेर जातो आणि बाहेरून मात्र कडी लावून घेत असतो. जेव्हा बाहेरून कडी लावून घेतो त्यावेळेला मात्र नंदिनी त्याला आवाज देत असते आणि म्हणत असते, काय करताय जीवा तुम्ही, हे प्लीज असं करू नका ना. जीवा प्लीज असं करू नका ना, प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता दरवाजा उघडा ना, जीवा असं करू नका ना असं ती म्हणत असते, आवाज देत असते. तो आता काव्याला शोधत शोधत फिरत असतो. आडगळीच्या खोलीमध्ये थोडासा लाईट लागलेला असतो आणि तिकडे तो जातो. आता इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र काव्या ही पाळण्याजवळ बसलेली असते आणि म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर ह्या पाळण्यामध्ये 2 बाळ झोपल्यानंतर कसे दिसतील ना, त्याचबरोबर ह्या पाळण्यामध्ये 2 बाळ मावतील ना असं म्हणत असते आणि रडायला सुरुवात करत असते. त्याच वेळेला मात्र जीवा आलेला असतो आणि जीवा म्हणत असतो, पण 1 बाळ नसेल तर, म्हणजे ह्या पाळण्यामध्ये फक्त 1च बाळ झोपणार आहे असं म्हटल्याबरोबर आता इकडे काव्या जीवाकडे पाहत असते आणि म्हणत असते, जीवा असं का बोलतोयस, हे सगळं कशामुळे आणि का बोलत आहेस, तू असं का म्हणतोयस की ह्या पाळण्यामध्ये 1च बाळ झोपणार आहे म्हणून. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, हे बघ काव्या, तुला मी खरं सांगतोय. इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनी म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी मला इथून बाहेर पडलं पाहिजे, काही जरी झालं तरी सुद्धा जीवाला थांबवलं पाहिजे, जीवानी ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगता कामा नयेत असं इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर मी इथून बाहेर कशी पडू असा विचार करत असते आणि असं विचार केल्यानंतर समोर आता खिडकी ओपन दिसते. आता जीवा आणि नंदिनीची बेडरूम वरती आहे. जीवा आणि नंदिनीची बेडरूम वरती असल्यामुळे आता नंदिनी खिडकीमध्ये जाते आणि खिडकीमध्ये जाऊन खाली पाहते तर खाली उडी मारण्यासाठी फारच मोठं अंतर असतं. मग आता ती विचार करत असते, काय करू, इथून उडी मारू का, आणि इथून उडी मारल्यानंतर मी जीवाला थांबवू शकेल का असा सुद्धा ती आता इकडे विचार करत असते. सोबतच आपण पाहतो आता इकडे जीवा म्हणत असतो, हे बघ काव्या, आमचं बाळ राहिलंच नाहीये, आमचं बाळ या जगामध्ये नाहीये, नंदिनीने बाळ गमावलं आहे असं इकडे तो शेवटी काव्याला सांगतो. तेव्हा काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता प्रेक्षकांनो, काव्या नेमकं कसं सावरून घेईल आणि नंदिनीला कसं सावरेल, तिच्यासमोर कशी जाऊन उभी राहील हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत राहा लग्नानंतर